नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा, आज काय नवीनच्या भागामध्ये आपण ITI ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट बघणार आहोत. ITI ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आताची घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. ITI ॲडमिशनचं देखील टाईम टेबल आलेलं आहे. ITI ॲडमिशन संपूर्ण वेळापत्र आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली की तुमची पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, तुमची प्राथमिक गुणवत्ता यादी कधी लागणार आहे, त्यानंतर तुमचा ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायच्या ठिकाणी डेट काय असणार आहे, त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन करण्याची तारीख काय असणार आहे, किती तारखेच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे, किती दिवसामध्ये तुम्हाला ठिकाणी ॲडमिशन करायचं आहे, संपूर्ण माहिती आलेली आहे. त्यानंतर तुमची दुसरी लिस्ट कधी लागणार आहे त्याची माहिती आलेली आहे, तिसरी लिस्ट कधी लागणार आहे त्याची माहिती आलेली आहे, चौथी लिस्ट कधी लागणार आहे त्याची माहिती आलेली आहे. म्हणजे सांगायचं आहे आहे की संपूर्ण वेळापत्र देखील जाहीर झालेलं आहे ITI ॲडमिशनबाबत. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की येत्या 1-2 दिवसामध्ये तुमचं वेळापत्र जाहीर होईल आणि अगदी तसंच झालेलं आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये तुमचं वेळापत्र ठिकाणी आलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन गव्हर्नमेंट कॉलेज झालं आहे. गव्हर्नमेंट ITI ठिकाणी त्यांचा नंबर लागलेला आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा नंबर लागला पाहिजे तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही ITI ॲडमिशनबाबत. कारण विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून मी तुम्हाला ITI ॲडमिशनबाबत गायडन्स देत असतो, संपूर्ण मार्गदर्शन करत असतो. आणि जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांचा नंबर ITI कॉलेजला देखील लागलेला आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा नंबर लागला पाहिजे तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. जी तुम्हाला मी माहिती सांगतोय ती काळजीपूर्वक व्यवस्थित बघा आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी स्टेप फॉलो करा, जेणेकरून तुमचासुद्धा नंबर लवकर लागेल. ठीक आहे. तर बघा, आता पहिली जी लिस्ट आहे तर या पहिल्या लिस्टमध्ये आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर आपल्या चॅनलमार्फत भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुमचाही नंबर जर तुम्हाला वाटत असेल की लागला पाहिजे तर फक्त मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला पहिल्या काही सूचना दिल्या आहे. या सूचना जर आता तुम्हाला मी वाचून सांगायला गेलो तर व्हिडिओ खूप या ठिकाणी लांब बनू शकतो. म्हणून तुम्हाला ह्या सूचनावरती मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी संपूर्ण माहिती देईल की कशाप्रकारे तुम्हाला ठिकाणी माहिती आहे. जसं की तुम्हाला यामध्ये प्रवेश अर्जाची फी दिली होती. बघा, राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये होते, राखीव प्रवर्गासाठी 150 रुपये होते, महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांसाठी या ठिकाणी 300 रुपये होते आणि अनिवासी भारतीय उमेदवारांच्यासाठी 500 रुपये होते. नंतर उमेदवारांनी संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची म्हणजेच प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन फॉर्म छापील प्रत प्रिंट घ्यावी. प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजेच तुम्हाला ठिकाणी तुमचं जे काही अर्ज आहे त्या ठिकाणी कन्फर्मेशन करायचं होतं जवळील कॉलेजला जाऊन. ठीक आहे. नंतर अशा बऱ्याचशा सूचना तुम्हाला दिल्या. या सूचना जर वाचायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब बनू शकतो. तुम्हाला जी महत्त्वाची माहिती द्यायची ती तुम्हाला ठिकाणी दाखवतो. तर बघा, महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी संपूर्ण जे प्रवेशाचं वेळापत्र त्या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रवेश प्रकारच्या ठिकाणी तपशील आलेला आहे. यामुळे तुम्हाला प्रारंभ दिनांक दिलेला असतो आणि शेवटी तुम्हाला अंतिम दिनांक दिलेला असतो. तर बघा, पहिल्या ठिकाणी स्टेप होती की ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की ऑनलाईन अर्ज या ठिकाणी कधी भरता येईल. तर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्ज दुरुस्ती एडिट करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे याची तारीख होती 15 मे. 15 मेपासून स्टार्ट झाली तर सकाळी 11 वाजेपासून, तर अंतिम तारीख 26 जून 2025 आहे. म्हणजेच तुम्ही जर अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 26 तारीख या ठिकाणी लास्ट तारीख आहे. त्यानंतर बघा, प्रवेश अर्ज निश्चित करणे. अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित म्हणजेच कन्फर्मेशन करणे. तर यासाठी तुम्हाला 15 तारखेपासून स्टार्ट झालेले आहे तर 27 जूनपर्यंत तुम्ही ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन करू शकता. जवळील ITI कॉलेजला जायचे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कन्फर्मेशन करू शकता. आता पटापट तुम्ही लिहून पाठवा की तुम्हाला किती मार्क्स मिळाले. भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर मला 62% मिळाले, मला कोणता रेट घेतला पाहिजे. सर मला ठिकाणी 55% माझा नंबर लागणार का, सर मला 65% माझा नंबर लागणार का. तर विद्यार्थी तुम्ही फक्त तुमचे टक्के, तुमचं गाव आणि तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे हे लिहून पाठवा. तुमचं नाव लिहून पाठवा. तुमचा नंबर या ठिकाणी नक्की लागला जाईल. कारण की विद्यार्थ्यांना तुम्हाला जेवढे पर्सेंटेज असेल, मग 55 असेल, 60 असेल किंवा 65 असेल किंवा 80 असेल किंवा 90 असेल, तर त्यानुसार तुम्ही कोणता ट्रेड घेतला पाहिजे, कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमची जी कॅटेगरी असते त्यानुसार सुद्धा देखील डिपेंड असतं की तुमचा नंबर लागणार की नाही लागणार. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की फक्त तुमचं नाव लिहून पाठवा. तुम्हाला 10वीला किती मार्क्स मिळाले, 62% मिळाले, 65% मिळाले, 70 मिळाले, 75 मिळाले, 80 मिळाले, जेवढे तुम्हाला मिळाले असतील तेवढे लिहून पाठवा. तुमचं गावाचं नाव लिहून पाठवा आणि तुम्हाला कोणता ट्रेड हवा हे लिहून पाठवा. भरपूर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन आवडतो, भरपूर विद्यार्थ्यांना फिटर आवडतो, काहींना वेल्डर आवडतो, काहींना ठिकाणी कार्पेंटर आवडतो, काहींना या ठिकाणी भरपूर असे वेगवेगळे ट्रेड आहेत. ते ट्रेड या ठिकाणी आवडत असतात. मग तुम्हाला कोणता ट्रेड पाहिजे ते लिहून पाठवा. तुमचे पर्सेंटेज लिहून पाठवा.
त्यानुसार तुम्हाला मी गाईडन्स करणार आहे की तुम्हाला तुमचा नंबर लागणार की नाही लागणार, किंवा तुम्ही या ठिकाणी कोणत्या ट्रेडसाठी अप्लाय केलं पाहिजे जेणेकरून तुमचा लवकरात लवकर नंबर लागेल. असे भरपूर विद्यार्थी असतात की ज्यांना 55% असतात आणि ते विद्यार्थी म्हणतात की सर मला इलेक्ट्रिशियन ट्रेड पाहिजे. असं तर होत नाही, कारण की गव्हर्नमेंट कॉलेज आली की 55%वर तुमचा नंबर लागणार नाही, कारण की 80 90% वाले विद्यार्थी या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ट्रेड मागणी करतात. मग तुमचा 55%वरती कसं लागणार? मग तुम्हाला जर 55%वरती गव्हर्नमेंट कॉलेज जर हवं असेल तर त्यासाठी काही प्लॅनिंग असते, काही या ठिकाणी स्टेप असतात. जसे की तुम्हाला 55% असतील, मग तुम्ही कोणता ट्रेड घेतला पाहिजे जेणेकरून तुमचा लवकरात लवकर नंबर लागेल. असे भरपूर विद्यार्थी की ज्यांचा ठिकाणी 55% पण त्यांचा नंबर पहिल्याच लिस्टमध्ये लागतो. मग कसा लागतो त्याची तुम्हाला माहिती मी देतो, कारण की मी असे भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ॲडमिशन केलं आहे की ज्यांना 55% तरी त्यांचा देखील नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेला आहे आणि तेही पहिल्याच लिस्टमध्ये. आणि असे भरपूर विद्यार्थी की ज्यांना 90% तरी त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. असे भरपूर विद्यार्थी, जर तुम्हाला डेमो बघायचं असेल तर तुम्ही पहिल्या लिस्टमध्ये बघून घ्या. तुम्हाला किती पर्सेंटेज असेल लिहून पाठवा, तुम्हाला 80 असेल 90 असेल जेवढे असेल तेवढे लिहून पाठवा आताच कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर का तुमचा नंबर पहिल्या लिस्टमध्ये लागला नाही तर मग तुम्ही या ठिकाणी बरोबर सांगणार की सर तुम्ही बरोबर माहिती देत होता, कारण की भरपूर विद्यार्थी चुका करतात. फॉर्म भरताना भरपूर विद्यार्थी चुका करतात. मग त्यांना 90% असतील 85% असतील तरी त्यांचा नंबर गव्हर्नमेंट आयटीआयला लागत नाही. मग का होतं असं त्याची तुम्हाला माहिती मी वेळोवेळी ठिकाणी प्रोव्हाइड करत राहणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला 55% असतील तर तुम्ही लिहून पाठवा की सर मला 55%, 52%, 50%, 60 आहे, 65 आहे, जेवढे तुम्हाला टक्के असतील तेवढे लिहून पाठवा. तुमचं नाव, तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे ते लिहून पाठवा, जेणेकरून तुम्हाला मी सांगणार आहे की एवढे जर तर तुम्हाला टक्के असतील तर तुम्हाला हा ट्रेड मिळणार की नाही मिळणार. तुम्हाला हा ट्रेड घेतला पाहिजे जेणेकरून तुमचा लवकरात लवकर नंबर लागेल. तुम्ही हा ट्रेड निवडला पाहिजे जेणेकरून तुमचा लवकरात लवकर नंबर लागेल. संपूर्ण तुम्हाला मी गाईडन्स करणार आहे. म्हणून पटापट सर्वांनी लिहून पाठवा की तुम्हाला किती टक्के मिळाले आणि तुमचं नाव काय आहे, तुमचं गाव काय आणि तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे हे तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी, मग मुली असतील किंवा मुलं, तर सर्वांनी लिहून पाठवायचे कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती देतो आहे. तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य साधन करणे, यालाच तुम्ही ऑप्शन फॉर्म म्हणतात. तर ऑप्शन फॉर्म बघा, प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डद्वारे लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचं ऑप्शन निवडायचं आहे. 26 मे स्टार्ट झालेली आहे तारीख, 27 जूनपर्यंत तुम्हाला ठिकाणी ऑप्शन निवडायचे आहे. आता यामध्ये भरपूर विद्यार्थी चुका करतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला ठिकाणी चुका काय नाही करायची. का भरपूर विद्यार्थी काय करतात की त्यांना हवा दुसरा ट्रेड असतो आणि ते पहिल्या नंबरला वेगळाच ट्रेड निवडतात. त्यामुळे काय होतं, तर जर त्यांचा नंबर पहिल्या ट्रेडला लागला तर त्यांना ॲडमिशन करावंच लागणार आहे. जर त्यांनी ॲडमिशन नाही केलं तर त्यांना पुढच्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. असा हा पहिल्या प्रवेश फेरीचा नियम असतो. दुसऱ्या प्रवेश फेरीचा नियम वेगळा असतो, दुसऱ्या मेरिट लिस्टचा नियम वेगळा असतो, तिसऱ्या मेरिट लिस्टचा वेगळा नियम असतो. हा पहिल्या मेरिट लिस्टचा नियम असा असतो, जर तुमचा नंबर पहिल्याच ट्रेडला लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे. म्हणून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना पहिले जे ऑप्शन आहे असं निवडा की जेणेकरून तुम्हाला ते कॉलेज हवं, ते कॉलेज पाहिजेच, तो ट्रेड पाहिजे. आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे असेल आणि तुमच्या जवळील कॉलेज असेल जे तुमचं जे काही कॉलेज असेल ते, मग तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिल्याच नंबरला असा ऑप्शन टाका, तुमची जवळची कॉलेज निवडा आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ट्रेड टाका, जेणेकरून तुमचा नंबर लागला तर तुम्ही ॲडमिशन करून घेणार. आणि जर तुमचा नंबर तुम्ही जर काय केलं, पहिल्या नंबरला बिल्डर टाकला आणि दुसऱ्या नंबरला तुम्ही इलेक्ट्रिशियन टाकला, तुम्हाला पाहिजे इलेक्ट्रिशियन आणि तुम्ही पहिल्या नंबरला टाकलेला आहे वेल्डर, तुम्हाला टक्के 80 किंवा 90 आहे, पण तुमचा नंबर लागून गेला पहिल्या नंबरचं जे तुम्ही ऑप्शन निवडलेले त्यासाठी वेल्डरसाठी तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ठिकाणी ॲडमिशन करावंच लागणार. जर तुम्ही ॲडमिशन नाही केलं तर तुमचा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विचार केला जाणार नाही, तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी बाद होणार आहे 4ही फेरींमधून. मग डायरेक्ट तुम्हाला 5व्या प्रवेश फेरीसाठी संधी मिळेल. म्हणून ही चूक करायची नाही आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला भेट द्या, जाऊन बघा. तुम्हाला मी संपूर्ण गायडन्स मी व्हिडिओ करत असतो, कारण मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आपल्या चॅनलमार्फत भरपूर विद्यार्थ्यांचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेला आहे. आपले भरपूर विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला ठिकाणी ॲडमिशन घेतलेले आहे, शिकत आहेत. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा नंबर लागला पाहिजे तेही अगदी फ्रीमध्ये, तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जी तुम्हाला माहिती मी सांगतो ती काळजीपूर्वक बघत चला आणि जे तसं तुम्ही ठिकाणी जर स्टेप फॉलो केले तर तुमचा नंबर नक्की लागणार आहे. हे लक्षात ठेवा, तुमचा नंबर नक्की लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा नंबर लागणार आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी तुम्हाला माहिती देतो मी ती काळजीपूर्वक तुम्हाला बघायची आहे, कारण की आतापर्यंत इथं जर बघितलं तर भरपूर विद्यार्थी आपल्या चॅनलमार्फत सिलेक्ट झालेले आहेत. आता बघा तुम्ही जर बघितलं तर यानंतर ऑप्शन भरल्याच्यानंतर तुमची प्राथमिक गुणवत्ता यादी लागते. आता प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजेच काय,
तर प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळ प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे 30 जून 2025ला सकाळी 11 वाजता ही तुमची लागणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी याला काय म्हणतात तर याची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण आता थोडक्यात माहिती देतो. प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजेच अशी की तुमचा ऑल महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे, तुमचे जे टक्के असतील 80 असतील, 85 असतील, 55 असतील, जेवढे टक्के असतील त्यानुसार तुमचा ऑल महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे. त्यानंतर तुमच्या कॅटेगरी वाईज मग तुमची SC असेल, OBC असेल, ST असेल, जी कॅटेगरी असेल त्यानुसार तुमचा कितवा नंबर आहे हे यादीमध्ये तुम्हाला कळतं प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये. ठीक आहे. नंतर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणी व प्रवेश अर्जातील माहिती बदल म्हणजेच गुणवत्ता यादीत तुम्हाला काही हरकती नोंदवायची असेल तर तुम्ही नोंदवू शकता. 30 जून 2025 पासून सकाळी 11 वाजेपासून स्टार्ट होणार आहे, तर 1 जुलैपर्यंत त्या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे. आता अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. अंतिम गुणवत्ता तुमची लागणार आहे तर ती 3 जुलैला लागणार आहे. आता पहिल्या प्रवेश फेरीद्वारे लक्षात घ्या, तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय न्याय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे ही तुमची पहिली प्रवेश फेरी, ही तुमची पहिली मेरिट लिस्ट लक्षात घ्या. तर पहिली मेरिट लिस्ट तुमची कधी लागणार आहे 9 जुलै 2025ला सायंकाळी 5 वाजता. लक्षात घ्या, पहिली तुमची जी मेरिट लिस्ट आहे ही कधी लागणार आहे 9 जुलैला संध्याकाळी 5 वाजता तुमची लागणार आहे. लक्षात घ्या, 9 जुलैला संध्याकाळी 5 वाजता तुमची या ठिकाणी पहिली मेरिट लिस्ट ही लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन कधी करायचं आहे तर जवळजवळ तुम्हाला 5 दिवसांचा कालावधी मिळणार, त्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे. तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. ॲडमिशनबाबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, काय काय माहिती असते, संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. डॉक्युमेंटचं तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनलला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जा, तुम्हाला ॲडमिशनचा एक व्हिडिओ दिसेल त्यावर बघा, किंवा तुम्हाला डॉक्युमेंटचा व्हिडिओ दिसेल तोही बघा, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतात हे कळून जाणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही माहिती होती. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्राथमिक गुणवत्ता यादीबाबत संपूर्ण माहिती देणार आहे. त्यानंतर तुमची पहिली जी मेरिट लिस्ट आहे ती कशी असते, कधी लागते, त्यासाठी काय केलं पाहिजे, तुमचा नंबर पहिल्याच लिस्टमध्ये लागला पाहिजे यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, कशा ऑप्शन निवडलं पाहिजे याची माहिती तुम्हाला देणार आहे. प्राथमिक गुणवत्ता याबाबत हरकती कशा नोंदवायच्या, प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये तुमचा नंबर कसा लागणार, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे किती टक्के हे लिहून पाठवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी बरीचशी ठिकाणी माहिती आणखी देणार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी A to Z संपूर्ण गाईडन्स करत राहणार आहे. फक्त यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला फ्रीमध्ये मी गाईडन्स करणार आहे. फ्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, फ्रीमध्ये तुम्हाला मी संपूर्ण गाईडन्स करणार आहे आणि फ्रीमध्ये तुमचा नंबर लावून देणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजला. ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्ही म्हणणार की हो सर माझा नंबर लागला, खरोखर तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे माहिती दिली होती. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रीमध्ये तुमचा नंबर देखील लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांनी त्यांचे जे टक्के आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे आहे. तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे, तुमचं गाव लिहून पाठवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.